आपल्याला सांगायला हरकत नाही, माझे आई वडील दोघेही निरक्षर होते, परंतु ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. त्याचा मुख्य साक्षीदार मी स्वतः आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. किंवा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान घेऊन वाटचाल करावी लागते, तरच यशाचं शिखर गाठता येतं. आणि उपेक्षित समाजाला न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करत असताना महाराष्ट्रामध्ये 3000 गावांमध्ये सेवा संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, या राज्यांमध्ये 2000 शाखा स्थापन झाल्या. अशा जवळपास 5000 शाखांचा विस्तार सेवा संघटनेचा वाढला. आज खरं तर प्रवासात बहुतेक आमचे दिलीपराव असावेत. जबलपूरमध्ये अत्यंत चांगलं नेटवर्क आमच्या दिलीपराव मराठवाड्यांचं आहे आणि आपल्याला माहिती आहे जबलपूर मध्य प्रदेशामध्ये. म्हणून जिथं ज्याचं कोणीच नाही, या धावत्या युगामध्ये अलीकडच्या काळामध्ये सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या धुंदीमध्ये गोरगरीब आणि उपेक्षित लोकांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. आणि असे जे उपेक्षित वर्ग आहेत त्यांना न्याय देण्याचं काम मागच्या 28 वर्षापासून सेवा संघटनेच्या माध्यमातून असेल तर मागच्या 37 वर्षापासून विद्यार्थी दशेपासून शिवसेनेच्या माध्यमातून असेल. हे करत असताना मी पुस्तकात काही शिकलो नाही, त्यापेक्षा जास्त अनुभवाने शिकलो आणि त्याचा अनुभवाचा फायदा हा आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होतो आहे. आणि आपण बघितलं असेल, आमच्या शांतारामजींनी उल्लेख केला, मराठा समाज बांधवांचा आरक्षणाचा विषय एवढ्या मोठ्या प्रमाणावरती छेडला जात असताना, आंदोलन होत असताना आरक्षण मात्र मिळवता येत नाही किंवा मिळवून दिलं जात नाही किंवा दिलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि राजकीय लोक, कुठलाही पक्षाचा राजकीय नेता असो, तो स्वतःच्या खुर्चीसाठी, स्वतःच्या सत्तेसाठी, स्वतःच्या जातीला सुद्धा फसवू शकतो. याची मागच्या काही वर्षातली माझ्याकडे उदाहरण आहे. आणि हे सगळ्या गोष्टीचा अनुभव लक्षात घेता गावाच्या सरपंचापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सत्ता असताना सुद्धा विधिमंडळातल्या 288 म्हणजे 100% आमदारांचा एकमुखी ठराव आणि पाठिंबा असताना सुद्धा आरक्षण हे मिळालं नाही किंवा मिळाले ते तरी टिकणार आहे का, साशंकता आहे. ही परिस्थिती केव्हा निर्माण होते? जेव्हा राजकारणाने लोक धुंद झालेले असतात, तेव्हाच अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. एकीकडे ही मराठा समाजाची अवस्था आहे, तर दुसरीकडे 2004 साली या मुद्दाम आठवली, कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी हे पंढरपूरला आले. आपल्याकडे बापू सेंडगे नावाचे शिवाजीराव बापू सेंडगे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते होते आणि ते जेव्हा एक्सपायर झाले त्यांच्यानंतर धनगर समाजाची मताची बँक आपल्या पक्षाच्या ताब्यात घ्यावी या उद्देशाने प्रकाश अण्णा सेंडगे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी 2004च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पंढरपूरमध्ये आले आणि तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं की आपली सत्ता जर आली तर पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये
धनगर समाजाला आम्ही एसटीचं आरक्षण देऊ. शांतारामजी फक्त मराठा समाजाचा झाले असं समजू नका. उदाहरण देतो धनगर समाज. आज 2004 ते 20 वर्ष झाले सत्ता भाजपची देशात आणि राज्यात आहे. तरीही दिलेला शब्द राजकीय पक्षांनी पाळला का? धनगर समाजाला एसटीचं आरक्षण दिलं का? याचं उत्तर नाही. असं दिलं नाही. काय पाहिजे होतं धनगर समाजाला? आजही आणि 2004 लाही भारतीय राज्यघटनेमध्ये घटनेचं कलम 340, 341, 342 ही जी रिझर्वेशनची कलम आहे त्या कलमांच्या मध्ये शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट ऍक्ट जो आहे त्यामध्ये शेड्यूल ट्राईब ऍक्ट मध्ये ज्या ज्या जाती ज्या ज्या राज्यातल्या येतात आरक्षणामध्ये येतात त्या त्या जातींचा उल्लेख आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा केव्हा ही शेड्यूल ट्राईबची यादी केली गेली तेव्हा आपल्याला माहिती आहे मराठी आणि इंग्रजी प्रोनाउन्सिएशन जे आहे उच्चार करण्याची पद्धती जी आहे आपल्याकडे धनगर म्हणतात पण इंग्रजांना र म्हणता येत नव्हतं ते ड म्हणायचे आणि मग ते धनगर ड झालं. मी उदाहरण देतोय 2004 ला 1 लाख लोकांची धनगरांची सभा ठेवून अटल बिहारी वाजपेयींनी शब्द दिला की आपण सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ. पण 20 वर्ष संपले आजही आरक्षण मिळालं नाही. काय मिळवायचं होतं? धनगर डच र करायचं होतं. फक्त एक शब्द बदलायचा होता डच र. पण 20 वर्षात बदललं नाही. 2001 च्या GR मध्ये आठवा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली किंवा त्याच्यानंतरही जेव्हा 3rd शेड्यूल जेव्हा घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आणि तो शेड्यूल समाविष्ट करताना त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना ओबीसीना आरक्षण देण्यासाठी विरोध झाला. पण कालांतरानं कालेलकर आयोग आला, नंतर मंडल आयोग आला आणि मंडल आयोगाचा अंमलबजावणी ही व्हीपी सिंगचं सरकार आल्याच्या नंतर झाली 1990 ला. तेव्हापासून आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये ओबीसीचं आरक्षण लागू झालं. 1990 ला ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रातही लागू झालं. ते आरक्षण घेण्यासाठी त्या कालखंडामध्ये मराठा समाजाने नकार दिला. पण विदर्भातला एक मराठा समाजाचा भ्रष्टा नेता डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेबांना भेट घेऊन मागणी केली की माझ्या समाजाचा ओबीसी समावेश करा. आता हे कोणाला पचेल किंवा पचणार नाही हा इतिहास काय आपण बदलू शकत नाही. सगळं लिखित आहे. जेव्हा कर्मवीर डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी माझ्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करा अशी मागणी केली आणि बाबासाहेबांनी घातली तर पंजाबराव देशमुखांच्या घरावर गीताताई मराठा समाजाचे मोर्चे घेतले की आम्हाला ओबीसीत का घेतलं. कालांतराने परिस्थिती बदलत राहते हे खरं आहे. पण तरीही विदर्भातल्या मराठा समाजासाठी पंजाबराव देशमुखांनी हा विषय लावून धरला आणि आपण बघितलं शेती करणारा म्हणजे कुणबी आणि कुणबी असणारा कोण्याही जातीचा असू शकतो म्हणून मराठा सुद्धा शेती करणारा वर्ग आहे म्हणून मराठा सुद्धा कुणबी आहे. मराठा कुणबी आहे म्हणून 2001 साली महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जातींचा ओबीसीच्या GR मध्ये समावेश झाला. ही घटना 2001 ची सांगतोय. त्याच्यानंतर माझे मित्र आता उल्लेख केला गीताताईंनी कैलासवासी विनायकराव मेटे माझे जवळचे मित्र होते. पुन्हा 2005 मध्ये कैलासवासी विनायकराव मेटेंनी हा विषय हातात घेतला आणि
2005 साली मुंबईच्या आझाद मैदानाच्या बाजूला असलेल्या मराठी पत्रकार संघामध्ये मी आणि विनायकराव मेटेंनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि मागणी केली होती. मी मागणी केली, महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या ज्या ज्या जाती ओबीसी मध्ये आहेत त्या त्या जातींना लिंगायत शब्द प्रिफिक्स करून आरक्षण द्या. प्रिफिक्स म्हणजे त्या त्या जातीच्या अगोदर लिंगायत शब्द जोडा आणि आरक्षण द्या. माझ्या मागणीला विनायकरावांनी पाठिंबा दिला आणि विनायकराव मेटेंनी मागणी केली, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या. विनायकराव मेटेंच्या मागणीला 2005 मध्ये शिवा संघटनेचा मीही पाठिंबा दिला. 2005 मी आता सांगितलं, 2004 ला अटल बिहारी पंढरपुरात येऊन धनगरांना एसटीचं आरक्षण देऊ असं आश्वासन देऊन गेले होते. सत्ता आली होती. म्हणजे धनगर आरक्षण, मराठा आरक्षण आणि शिवा संघटनेनं मागितलेलं आरक्षण कालखंड एकच आहे. मी स्वतः असेल किंवा माझ्या समाजाचे विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधी नव्हते किंवा आम्हाला कोणी जवळ सुद्धा करायचं नाही विधिमंडळात, पण आम्ही ग्राउंडवर आमची ताकद वाढवली. महाराष्ट्रातले विधानसभेचे 40 मतदारसंघ आम्ही असे बनवले की उद्या जर शिवा संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी विधानसभेमध्ये येऊन कोणा आमदाराला म्हणालो की माझ्या मागणीला पाठिंबा द्या, तर तो आमदार पळ काढू शकत नव्हता, कारण 60 ते 70 हजार मतं शिवा संघटनेच्या इशाऱ्यावर पडणार होती. आणि लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यात किती बुद्धी आहे यापेक्षा काही वेळेला तुमच्या पाठीमागे डोके किती आहेत याला महत्व आहे. आणि माझ्याकडे आमदार नव्हते, पण या महाराष्ट्रातले 40 आमदार जर शिवा संघटना म्हणून मी भूमिका घेतली तर कोणालाही पाडू शकतो हे आम्ही दाखवून दिलं. म्हणून सत्ता कोणाची असेल, पक्ष कुठलाही सत्तेत असेल, शिवा संघटनेचं लेटर पॅड गेलं की त्यांना विचार करावा. ही वस्तुस्थिती मी सांगितली पाहिजे. शिवाने उल्लेख केला, मी आजही ग्रामपंचायतचा सदस्य नाही. नगरसेवक फार आमची गोष्ट आहे. तुमच्या एक नगरसेवक म्हणजे मिनी आमदार समोर लावतो, मी आजही ग्रामपंचायतचा सदस्य आहे. पण तरीही सत्ता आमच्याकडे नसताना सुद्धा सत्ता असलेला मराठा समाज किंवा धनगर समाज आणि आमचा समाज आरक्षणाची आम्ही एकत्र चळवळ सुरू केल्यानंतर कुणबी शब्द काढून फक्त मराठा ओबीसी देऊ शकला नाही आणि धनगराला धनगर करून ड र करता आला. दुसरीकडे वीरशैव लिंगायतांमधल्या 24 जाती शिवा संघटनेने ओबीसीच्या जीआर मध्ये आणल्या. त्याचा फायदा आम्ही आज घेतो आहोत. महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायताच्या 24 जाती त्या ओबीसी मध्ये आम्ही आणल्या. हा उल्लेख इथं झाला आरक्षणाचा, म्हणून मला करावा लागला. हे राज्य कायद्याचं राज्य, प्रतिकात्मक लोकशाहीमध्ये आंदोलन करावं लागतात हे खरं, परंतु त्याची मांडणी कायद्याच्या चौकटीत झाली पाहिजे. ती मागणी कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे. त्या पद्धतीनं मागणी करणं, मांडणं आणि भांडणं या दोन्हीची सांगड जेव्हा धरून आपण पुढे जातो तेव्हा नक्की त्याला यश मिळतं. आणि म्हणून मी उल्लेख झाला म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या 24 जातींना ओबीसीचं आरक्षण शिवा संघटनेच्या माध्यमातून माझ्यासारखा ग्रामपंचायत सदस्य नसणारा अध्यक्ष सुद्धा करू शकला. ग्रामपंचायतच्या सरपंचापासून मुख्यमंत्री असलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांना अशक्य होतं का? शक्य होतं, पण नियत नव्हतं. मी त्याचा साक्षीदार, सगळा इतिहास सांगत बसणार नाही, त्यावर एक मोठा खंड लिहिता येईल, परंतु राज्यकर्त्यांची नियत साफ पाहिजे आणि ती दुर्दैवानं नाही याचा मी साक्षीदार. आणि आरक्षणाचा लढा असेल किंवा उपेक्षित लोकांना न्याय देण्याचा लढा असेल,
किंवा आपलं अस्तित्व निर्माण करून आपल्या धर्म परंपरेचं जतन करण्याचा विषय असेल, आम्ही अत्यंत रोखठोक पद्धतीने मांडला. कुठे आम्ही ताकाला जाऊन मोरव लपवलं नाही, जे असेल ते रोखठोक. आणि म्हणूनच विश्वासाने महाराष्ट्रातला 85 लाख वीरशैव लिंगायत हा भक्कमपणे शिवा संघटनेच्या पाठीशी उभा राहिला. आता हे सगळं करत असताना जसं आमच्या शिवा बिराजदारांनी उल्लेख केला, ठाण्यामध्ये शिवा बिराजदार ठाणे जिल्ह्याचे शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष. पण वीरशैव लिंगायत समाजाच्या पलीकडे जाऊन सगळ्या जाती धर्मातले जे बहुजन वर्ग आहेत, जे उपेक्षित वर्ग आहेत, जे दुर्लक्षित घटक आहेत, सगळ्या जाती धर्माची बांधव ही त्यांच्याही संपर्कात आहेत. तसं महाराष्ट्रावर माझ्याही संपर्कात आहे. आणि अशा सगळ्यांचा आग्रह होता की आता प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये विस्थापित लोकांना न्याय मिळेल अशी स्थिती राहिलेली नाही. किंवा राजकारण एवढं गढूळ झालंय, आता या गढूळ झालेल्या राजकारणामध्ये, या गर्दीमध्ये, या दलदलीमध्ये आता काही सामान्याचं सीजन अशी अवस्था नाही. आणि मग लोकशाही टिकवायची असेल, संविधान वाचवायचं असेल आणि सामान्य लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर कुठंतरी आपल्याला राजकीय भूमिका घ्यावी लागेल. आणि मग त्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करा हा आग्रह वाढला. शेवटचा प्रयोग आम्ही करून बघितला. राजकीय पक्ष न काढता आपण आहे त्याच प्रवाहामध्ये काम करावं. पण प्रत्येक पक्षामध्ये त्या नेत्यांच्या भोवताल चांडाळ चौकडी आहे आणि त्या चांडाळ चौकडीने नेते आंधळे झालेले. काही कानफुके आमच्याकडे खेड्यामध्ये म्हण आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या भोवताल हे कानफुके आहेत. पूर्वी राजे महाराजे होते, त्या राजे महाराजांच्या काळामध्ये सुद्धा राजदरबारामध्ये भाट राहायचे. भाट कशाला भाट म्हणतो आपण? मी भाट म्हणालो नाही, भाट म्हणालो, तो वेगळा अर्थ काढा. पूर्वी भाट होते. काय काम होतं या भाटचं? त्या राजाचं गुणगान करणं, त्याला भाट मानलं. ते राजघराण्यातले भाट होते. आता लोकशाहीतल्या नेत्यांचेही भाट भोवताल सगळ्यांच्याच आहे. त्यामुळे ज्यांना भाटगिरी, भडवेगिरी आणि चमचेगिरी चांगली जमते त्यांच्याच राजकारणामध्ये आज शिजते, बाकीच्यांचं शिजत नाही. वस्तुस्थिती आहे. लागू द्या कोणाला काय लागायचंय. मी चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे, मी कोणालाही घाबरत नाही. आणि अशा प्रकारची जर परिस्थिती निर्माण झाली असेल, शेतकरी जगला काय, मेला काय, कामगार वाचला काय, राहील वाचला काय. आता आमच्या ते सांगत होत्या कर्मचाऱ्यांची वेगवेगळे वर्ग आहेत. अशा वर्कर्स मला माहित नव्हतं एवढा मोठा वर्ग आहे. परंतु असे जे उपेक्षित वर्ग आहेत त्यांच्यासाठी न्याय द्यायला सत्तेत बसलेल्या लोकांना वेळ आहे काय, हा खरा चिंतेचा प्रश्न आहे. आपले चेले चपाटे जगवणे आणि सत्तेतून कमावलेला पैसा टिकवणे, ईडी सीबीआय न लागू देणे, यातच किंवा यांनी त्याच्यावर त्यांनी याच्यावर चिकलफेक करणे, याच्या पलीकडे आता राजकीय पक्षांमध्ये काही राम उरलेला नाही. आणि आज राजकीय परिस्थिती, उदाहरणार्थ आपण हा राजकीय समुद्र म्हणू, हा राजकीय समुद्र गढूळ झाला. एवढा गढूळ झाला आता आमच्या भाषेत त्याला निथळ करायचंय. निथळ म्हणजे आणि गढूळ म्हणजे अर्थ तुम्हाला कळेल असं मी गृहीत धरतो. आणि निथळ करायचा, निथळ करण्यासाठी कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. एकदा म्हणे एक जंगल पेटलं आणि त्या पेटलेल्या जंगलाला विझवायला चिमणी चिमताई चोचीत पाणी आणून त्या टाकत होते आणि दुसरे वाघ सिंह तिला हसत होते. एवढं मोठं पेट घेतलेलं जंगल आहे,
तुझ्या चोचीतल्या पाण्यानं ते विजणार आहे का? तेव्हा चिऊताई म्हणाली होती जरी नाही विजला तरी जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा चिऊताईचं नाव जंगल पेटवणाऱ्याच्या यादीत नसेल तर विजवणाऱ्याच्या यादीत असेल. तसं राजकीय समुद्र गढूळ झाला आणि मग याला शुद्धीकरण करायचं असेल, निथळ करायचं असेल तर समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये एक नितळी नावाची प्राणी आहे. नितळी ते पाण्यात फिरते आणि पाणी नितळ करत जातं. आता एवढा मोठा राजकीय समुद्र गढूळ झालेला शिवा संघटना सेवा जनशक्ती पार्टी नावाच्या नितळीनं काही शुद्ध होणार आहे का? होणार नाही, मला माहिती आहे. पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा राजकीय गढूळ झालेला समुद्र निथळ करायचं काम घेऊन सेवा जनशक्ती पार्टी मैदानात आली आणि म्हणून आम्ही सेवा जनशक्ती पार्टीचा स्थापनाचा विषय घेऊन लातूरमध्ये पहिल्यांदा या पक्षाची घोषणा केली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्याची नोंदणी झाली. आता येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असतील, विधानसभा असतील, लोकसभेला वेळ कमी आहे आम्हाला, पण नक्की येणाऱ्या काळातल्या विधानसभा निवडणुका असतील किंवा महापालिकेच्या असतील, नगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषदच्या असतील, पंचायत समितीच्या असतील, ग्रामपंचायतच्या असतील, या निवडणुका सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आपण लढवणार आहोत. आणि हा पक्ष कोणाचा? जिसका कोई नहीं उसका खुदा है यारो, असं जेव्हा आपण म्हणतो तसं प्रस्थापित बघा. कुठल्याही पक्षाचं एका पक्षाचं नाव घ्यायची गरज नाही. जो पैशानं बलाढ्य आहे, ज्याला राजकीय वारसा, ज्याचा आजोबा पंजोबा किंवा वडील राजकारणाच्या पदावर होते, त्यांनाच फोडून घेण्यामध्ये सगळे पक्ष दंग आहेत. पण असं कोणा पक्षाला वाटत नाही. या मूळव्याचा दगड झाला. यांनी 40 वर्ष माझ्या पक्षासाठी विचार झालेवर निष्ठेने काम केलं. निष्ठेने काम करणारा शांताराम चौधरी आम्हाला दिसायला तयार नाही. पण इथं रेडीमेड झालेला कार्यकर्ता, तत्व नाही, निष्ठा नाही, तो मात्र आयात करून त्यांना जगवण्याचं आणि त्यांनी भ्रष्टाचारातून कमवलेला पैसा, गणनीय पैसा, त्याचा वापर करून तुम्हाला आम्हाला गुलाम बनवायचं आणि भारतीय राज्यघटनेला मोडीत करायचं काम सगळ्याच राजकीय पक्षांकडून चालू आहे. कोणाचाही तुणतुणा वाजवायची आज आवश्यकता नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर सामान्य माणूस पेटला तर काय होऊ शकत नाही असा प्रश्न मलाही कधी कधी पडतो. असे प्रसंग इतिहासातही झाले. हिटलरचं उदाहरण आपल्या समोर आहे. आता ताजं उदाहरण आहे श्रीलंकेचं. किती लोकांना माहिती आहे श्रीलंकेत काय झालं? तर आतवर काय कोणाला माहिती आहे? समजा 5-10% तरी आहे. जिथं सत्तेच्या आणि पैशाचा मास चढला आणि सामान्य लोकांना गृहीत धरून वाटत तसा स्वैराचार सुरू झाला तेव्हा अति तिथं माती या युक्तीप्रमाणे श्रीलंकेमध्ये सुद्धा श्रीलंकेचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे घर सुद्धा उद्ध्वस्त केले सामान्य माणसाने. ते होऊ शकतं, अवघड नाही. आणि म्हणून आपण सामान्यांची ऊर्जा वाढवली पाहिजे. सामान्य माणसं जे उपेक्षित माणसं आहेत, जे चाकोरीबद्ध झाले, जे का मानसिकतेत आले की माझं विश्वच एवढा, जे अशा मानसिकतेत आहेत की मी गुलामच आहे, फलाना नेता म्हणजेच माझा किंवा त्याचं पोरग आले तर तोच माझा नेता होणार आहे, मी कधीही नेता होऊ शकत नाही, ही जी गुलामीची मानसिकता आमच्याकडे येऊ पाहते आहे, त्याला मोडीत काढून माणसं सगळी सारखी आहेत. आणि भारतीय राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान अधिकार दिला. असं कधी होत नाही की देशाचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आहे म्हणून त्यांना 2 मतं देण्याचा अधिकार आहे का? नाही. राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, मंत्री मुख्यमंत्री असेल, तर पैसेवाला असेल, अंबानी असेल, अदानी असेल का आणखी कोणी असेल, गोरगरीब काम करणारा कष्टकरी शेतकरी असेल किंवा रस्त्यावरचा भिकारी असेल, तर प्रत्येकाला एकच मत द्यायचा अधिकार आहे. फक्त
त्याला त्याच्या मताची किंमत कळली पाहिजे आणि त्या मताची किंमत कळवून देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये सेवा जनशक्ती पार्टी करणार. मित्र, बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, मला माहिती आहे. या ठाणे शहरामध्ये सुद्धा खरं तर आज ठाणे जिल्हा राजकारणाचं केंद्रबिंदू बनला. मग महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री असतील का आणखी कोणी असतील, माझ्यासाठी नवीन नाही, माझ्या सगळ्यांशी संबंध आहे. तुम्ही कालच्याच आमच्या सोशल मीडियाच्या पोस्ट बघितल्या असतील. मुख्यमंत्री, मी काय वैयक्तिक मागायला जात नाही, मी का घाबरत नाही कोणालाच, कारण मी वैयक्तिक काहीच मागत नाही. जे मागायचं असेल ते सामाजिक मागतो, जे मागायचं असेल ते लोकांसाठी मागतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत कोणी असेल त्या खुर्चीचा मान आणि सन्मान राखणे आपलं काम आहे. परंतु त्याला जोडून जो अधिकार आम्हाला घटनेने दिला, जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याचं धाडस आणि हिंमत सुद्धा आमच्या तयार झाली. आणि म्हणूनच बाळगणं, मी कोणीच नसताना सुद्धा मागच्या 23, 24, 25 फेब्रुवारीला आमच्या समाजातले किंवा बहुजन समाजाला त्यांनी मार्ग दाखवला. 104 वर्ष ते राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर त्यांचं समाधी स्थळ लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर या ठिकाणी भक्ती स्थळवर आहे. आणि त्या भक्ती स्थळावर जसं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं मूर्ती स्थापना भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते झाली, मूर्तीची स्थापना होती पण पंतप्रधान होते, तसं राष्ट्रसंतांच्या समाधीवर शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी मीही संकल्प केला होता की भारताच्या राष्ट्रपतीला आणि उच्च पदावरच्या व्यक्तीला आणावं. आणि त्यासाठी मी 24, 25, 26 जानेवारीला दिल्लीमध्ये होतो. सन्माननीय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, माजी राष्ट्रपती यांना निमंत्रित आम्ही केलं, पण त्यांचा वेळ ऍडजस्ट होऊ शकला नाही. पण आपल्याला माहिती आहे आचारसंहिता 10-12 मार्चच्या दरम्यान येते आहे आणि कदाचित त्याच्या अगोदर देशातले एक मोठं नेतृत्व सन्माननीय लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिले. त्यांच्या भारतरत्न वितरणाचा कार्यक्रमही त्यांना घ्यायचा आहे, राष्ट्रपतीची जबाबदारी. आणि म्हणून वेळ ऍडजस्ट होत नाही म्हणून ते येऊ शकले नाही. पण मी त्यांना जोडूनच केंद्र सरकारमध्ये खऱ्या अर्थानं विकास पुरुष म्हणून त्यांची देशामध्ये ओळख आहे. खरं काम केंद्र सरकारमध्ये कोण करत असेल तर ते माननीय नामदार नितीन गडकरी करतात. काय नावाची आवश्यकता नाही. ज्यांचं जे आहे ते बोलायला शिकलं पाहिजे आपण. आणि म्हणून मी माननीय नामदार नितीन गडकरींना निमंत्रण दिलं. आणि माझ्या जवळचे मित्र असल्यामुळे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि माननीय नामदार रामदास आठवले त्यांना मी निमंत्रण दिलं. मी कोणीही नसताना स्पेशल विमान आणि हेलिकॉप्टर घेऊन नामदार नितीनजी गडकरी हे कालच्या 23 फेब्रुवारीला अहमदपूरला आले. त्यांच्या हस्ते तो विधी सुरुवात केला गेला. 23, 24, 25 3 दिवस हा कार्यक्रम चालला. सुरुवात नितीनजी गडकरींच्या हस्ते झाली आणि समारोप अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडच्या हस्ते झाला. हे होऊ शकलं. केंद्रातलेही मंत्री येऊ शकतात. तुम्ही नेक असले पाहिजे, तुमच्या कामात सत्यता आणि पावित्र्य असलं पाहिजे. तुमच्या कामाचं फूट असेल, खोटेपणा असेल, स्वार्थ असेल तर समोरचे लोक सुद्धा त्या नजरेने तुमच्याकडे बघतात. पण शिवा संघटनेचा अध्यक्ष म्हणून मनोहर धोंडेकडे कुठलाही नेता त्या नजरेने बघू शकत नाही. कारण मला माहिती आहे मी कधी कोणाला वाट घेतो. आणि 2 नेते तिथे आले. त्याच्या अगोदर कपिलधारला आपण आला असाल कोणी. कपिलधारला सुद्धा 2 मंत्री आले होते. मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि धनंजय मुंडे हे आले होते. मित्रांनो, मी कालचे 3 दिवस
विधिमंडळामध्ये होतो, मनोहर धोंडेचं वैयक्तिक काम घेऊन नव्हतो. जी आश्वासनं या नेत्यांनी त्या व्यासपीठावर दिले त्या आश्वासनाची पूर्तता करा याची आठवण द्यायला मी 3 दिवस होतो. आणि या 3 दिवसामध्ये मी सगळ्या नेत्यांना विधिमंडळामध्ये सुद्धा भेटलो. पक्षाच्या पलीकडे जाऊन, जातीच्या पलीकडे जाऊन, जो सत्तेच्या खुर्चीत आहे, आम्ही व्यक्ती म्हणून तुम्हाला व्यक्तीला मागत नाही, त्या सत्तेच्या खुर्चीला मागतो. आज तुम्ही कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही सत्तेचा, आज कोणी उद्या कोणी दुसरं येणार आहे. आणि म्हणून 30 वर्ष 28 वर्ष अनेक पक्षाचे अनेक जातीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री आले गेले, आम्ही आहे तिथंच आहे. आमचं काम घेऊन गेल्याच्या नंतर नाकारण्याचं नैतिक बळ त्या खुर्चीत बसलेल्या नेत्यांमध्ये नाही. त्याचं कारण आहे की आमच्या कामात पावित्र्य, आमच्या कामात सत्यता आहे. त्यामुळे कोणी आमचं काम नाकारू शकलं नाही. मित्र, मी सगळं सांगत बसणार नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये आता राजकीय भूमिका एक नवा अध्याय आहे. आणि टाकलेलं पाऊल 100 वेळेस विचार करून आम्ही पुढे टाकतो. आणि एकदा का पाऊल उचलून पुढे टाकलं तर कटेंगे मगर हटेंगे यांची भूमिका घेऊन आम्ही काम करतो. आणि आम्ही राजकीय भूमिका जाहीर केली. सेवा जनशक्ती पार्टीची आम्ही घोषणा केली. आणि आता नुकताच जानेवारी महिन्यामध्येच या सेवा जनशक्ती पार्टीचं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रजिस्ट्रेशन झालंय. त्यामुळं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये निवडणुका लढवायला अधिकृत परवानगी आहे. 10-12 दिवसामध्ये लोकसभेत काही मोठं काम आम्ही करू शकू यावर मी काय असं भाष्य करणार नाही. पण तुम्हाला विश्वासाने सांगतो, येणाऱ्या विधानसभा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नक्की सेवा जनशक्ती पार्टी आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. जो उपेक्षित वर्ग आहे, आम्ही स्लोगन घेतलंय, सेवा जनशक्ती पार्टी कोण असेल, आम्ही स्लोगन घेतलंय, बहुजन ओबीसी, दलित आदिवासी, शेतकरी, कष्टकरी आणि उपेक्षित वर्गाचा हा राजकीय पक्ष आहे. इथं जात, धर्म, पंथ किंवा कुठला जिल्हा आडवा येऊ शकत नाही. आणि या धर्तीवर सगळ्या जाती धर्माची बांधव सोबत घेऊन सेवा जनशक्ती पार्टी राजकीय भूमिका सुद्धा भविष्यात वटवणार आहे. आणि ती भूमिका वटवताना आपण सगळेजण शिवा संघटनेचे तर सच्चे मावळे आहेतच आहेत, पण समविचारी ज्यांना कोणाला असं वाटतं मी या भारताचा नागरिक आहे, माझाही तेवढाच अधिकार आहे जो राजघराण्यात जन्माला आला, मलाही तेवढाच अधिकार आहे, त्याचा बाप मुख्यमंत्री मंत्री होता म्हणून त्याचा पोरगा आज आहे, तर त्याच्या बरोबरला मीही होऊ शकतो, भले गरीब असेल पण मीही होऊ शकतो. अशी उर्मी आणि ऊर्जा त्यांच्या मनात, मनगटात आणि मेंदूमध्ये आहे. अशी जी समाजाचे आमचे घटक आहेत त्या सगळ्यांना सेवा जनशक्ती पार्टी हे व्यासपीठ आहे. सेवा जनशक्ती पार्टी ही संधी आहे. सेवा जनशक्ती पार्टी या व्यासपीठावरून आपलं तकदीर घडवण्याची ऐपत तुमच्या मनगटात असू शकते, हे सिद्ध करण्याची तुमच्या पुढे एक संधी आहे. त्यामुळं वर्षानुवर्ष पक्षामध्ये काम करणारे असे अनेक माझ्या जवळचे माणसं आहेत की आयुष्य त्यांचं सतरंजा उचलण्यातच माझ्या सहित मी त्यातलाच, मी वेगळा आहे का नाही. माझ्याकडे सुद्धा 37 वर्ष शिवसेनेत काम केलेलं असताना सुद्धा शिवसेनेला मनोहर धोंडे चालला नाही, पण पिंपरी चिंचवड मध्ये भाजपचा नगरसेवक असलेला मालदार माणूस रात्रीतून महाराष्ट्राचा संघटक झाला, रात्रीतून त्या मतदारसंघाचा उमेदवार झाला. ही अवस्था एका पक्षात नाही, सगळ्या पक्षात. भारतीय जनता पार्टीत वेगळं आहे का, काँग्रेसमध्ये वेगळं आहे का, नाही. काय अवस्था आहे, भारतीय जनता पार्टीत ज्यांनी विचारासाठी चपला घासल्या ते आज काय परिस्थितीमध्ये जगत असतील. ही मुळव्याचे दगड झाले. शिखरावर नवखे लोक यायच्या ऐवजी दारू तीच बाटली बदलून
अशी अवस्था वस्तुस्थिती आहे. आणि पक्ष कुठलाही असेल, दुर्दैवाने थोडा थोडा राज्य करा हे सूत्र गोऱ्या कातडीच्या इंग्रजांचं होतं. पण तेच सूत्र आता आमच्याकडे सुरू आहे. नवीन आलेला रेडीमेड माणूस, पैसेवाला, गडगंज संपत्तीवाला पक्षामध्ये घेतला तर माझा पक्ष मोठा होतोय असं म्हणताना 40 वर्ष त्यांनी घासलं, सतरंज्या उचलल्या, ज्यांना लाट्या काट्या खाव्या लागल्या, ज्यांना कोणाच्या मतदाराच्या दारात गेलं तर उभा केलं जात नव्हतं, अशा वेळेला ज्यांनी भाजपमध्ये काम केलं, आज त्यांची काय अवस्था. आणि ही अवस्था सगळ्या पक्षांमध्ये. म्हणून उठा, जागे व्हा. लोकशाही आपली आहे. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना किंवा संविधान हे आपलं आहे. संविधानामध्ये एवढी ताकद आहे. गेला तो काळ मनुवादाचा. संविधानामध्ये एवढी मोठी ताकद आहे की कधीही रंकाचा राजा राजाचा रंग होऊ शकतो. ते होण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टी हे तुमच्यासाठी व्यासपीठ आहे. उठा, उभा टाका आणि कामाला लागा. कोणाकडे भीक मागायला जायची आवश्यकता नाही. आमचे बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे, मागणाऱ्यापेक्षा देणारे आम्ही तयार केले पाहिजे. आणि आता कोणाकडे मागत बसायला मी मागत होतो उमेदवारी मला द्या, परंतु मातोश्री असेल, शिवसेना असेल, नेत्यांच्या भोवतीचे कोंडागळा दलालांची फौज उभा टाकली. तीच दलालांची फौज सगळ्या पक्षात. मग माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला असं वाटलं की कोणाचे जोडे उचलून त्यांच्या मागे फिरण्यापेक्षा मी माझा मालक झालो पाहिजे. आणि स्वतःला मालक समजणाऱ्या बहुजन लोकांना एकवटून मूळ जर आम्ही आवडली तर नाक घासत सामान्य लोकांकडे या बड्या नेत्यांना यावं लागेल की ऐपत आम्ही निर्माण करू शकतो. हा इतिहास 28 वर्षात दाखवला. आणि म्हणून ते करण्यासाठी आपण राजकीय भूमिका घ्यायची. म्हणून सगळ्या राजकीय पक्षांसोबत येणाऱ्या काळात राजकीय निवडणुका, कारण या कालखंडामध्ये कुठलाही भालदार पक्ष स्वतःच्या बलबुत्यावर सत्तेत येऊ शकत नाही अशी अवस्था. देशात असेल, राज्यात असेल का ठाण्यात असेल, कुबड्या घेतल्याशिवाय कुठलाच पक्ष एकटा स्वतःच्या बलबुत्यावर सत्तेत येऊ शकत नाही अशी अवस्था सगळ्यांची. आणि म्हणून युती आणि आघाडीचं राजकारण सुरू आहे. सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आम्ही सुद्धा लाचार होऊन आम्ही कोणाही पक्षाच्या दारात जाणार नाही. पण ज्या पक्षाला असं वाटतंय की शिवा संघटना किंवा सेवा जनशक्ती पार्टी यांची ताकद हे 40 मतदारसंघात आम्हाला तारू शकतात किंवा मारू शकतात असं ज्यांना वाटतंय त्यांनी आमच्या सोबत राजकीय चर्चा करायला यावं. जे चर्चा करून राजकीय भूमिका वटवताना न्यायाची भूमिका जिथं मिळेल त्यांच्या सोबत युती किंवा आघाडी करून येणाऱ्या काळातल्या निवडणुका लढवायची सेवा जनशक्ती पार्टीची भूमिका आहे. पण प्रस्थापित पक्षांनी जर आम्हाला विचारलंच नाही तर आम्ही रडत बसणाऱ्यापैकी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तलवार घेऊन मैदानात लढणारे आहोत. आणि आम्ही रडत बसत नाही. आम्ही किंवा ABC प्लॅन तयार करत असताना ठरवलंय की येणाऱ्या काळामध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांसोबत तडजोड नाही झाली तर जी छोटी पक्ष आहेत, छोट्या छोट्या सामाजिक संघटना आहेत, त्यांची मूठ बांधायची आणि किमान आपली अवकात दाखवायची. अशी अवकात आम्ही 2019च्या निवडणुकीला परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड विधानसभेला दाखवली. आणि जेलमध्ये असलेला शिवसेना भाजपचा उमेदवार असताना, उमेदवार बाहेर असताना निवडणूक हरला होता. पण राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवा संघटना त्या दोघांचाच उमेदवार म्हणून आणि उमेदवार जेलमध्ये असताना आम्ही आमची अवकात दाखवली. गंगाखेड विधानसभेला डॉक्टर रत्नाकर गुट्टे नावाचा आमदार 16,000 मतांनी आम्ही निवडून आणला. तुम्ही मागचं सांगत नाही, 2019 सांगतो. त्यामुळे होऊ शकतं, आम्ही कच खाणाऱ्यापैकी नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रस्थापित राजकीय पक्षांनी जर आम्हाला विचारलं नाही
तर महादेव जानकर, मनोहर धोंडे आणि बच्चू भाऊ कडून आमच्या तिघांचं 2 दिवसापूर्वीच एकमत झालं, आमचं ठरलंय. जर झाली तर कोणासोबत ठीक, नाही झाली आम्ही 48 लोकसभा लढू शकणार नाही, भले 4च लढू, पण 4 मध्येच आमची अवकाश दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका घेऊन आम्ही मैदानात उतरतो आहोत. लोकसभेला चमत्कार दाखवला तर विधानसभेला तरी नमस्कार करते, यावर माझा विश्वास आहे. आणि हे काम नाहीतर किस गली में क्या गलबला कोणी विचारायला तयार नाही. मी मनोहर धोंडेकडून गेल्याच्या नंतर माझे संबंध आहेत, माझा स्वभाव माहिती आहे किंवा कायद्याच्या चौकटीतली मांडणी माहिती आहे, म्हणून ज्या उपेक्षित लोकांचे प्रश्न घेऊन जातो त्याला मी निकाली काढू शकतो. त्याचा उल्लेख आता आमच्या शिवाने केला. समग्र शिक्षा अभियान नावाच्या शिक्षण विभागातल्या एका विभागामध्ये महाराष्ट्रात फक्त 6,000 कर्मचारी होते. त्यांचं मानधनाचे कर्मचारी आहेत, त्यांना मागच्या 8 वर्षापासून मानधनच देत नव्हते वाढून. हालाकी दरवर्षी 10% मानधन वाढलं पाहिजे असं कायद्यात तरतूद आहे. असं असताना सुद्धा मागच्या 8 वर्षामध्ये त्यांचं मानधन वाढलं नाही. आणि शेवटी ते माझ्याकडे आले आणि सेवा जनशक्ती पार्टीची घोषणा झाल्यावर पहिलं आधार मैदानावरचं आंदोलन हे माझ्या नेतृत्वात झालं. मी त्यांना सांगितलं, तुम्ही मानधन काय वाढवून मागता, तुम्ही स्केल मागितला पाहिजे. तसं तुमचं सुद्धा पाहिजे, मानधन वाढीचाच विषय असेल. आता अलीकडे आरक्षणासाठी लढणाऱ्या बहुजनाची हालत सरकारनं काय करून ठेवली याच्यावर वेगळं व्याख्यान होऊ शकतं. एकीकडे ओबीसी मराठा एकमेकांच्या अंगावर सोडून गावागावात वैर निर्माण करायचं आरक्षणाच्या लढ्याच्या नावाखाली, आणि दुसरीकडे आरक्षण मुक्त भारत सूत्र वापरायचं. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये 9 संस्थांना GR काढून अधिकार दिलेत, टेंडर दिलेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती करा. तहसीलदार डेप्युटी कलेक्टर पर्यंत सुद्धा आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. आणि म्हणून एकीकडे आरक्षण मागण्यासाठी आमची चढाओढ आहे, तर दुसरीकडे आरक्षणच काढून घेण्याची प्रक्रिया चालू आहे. दिल्लीमध्ये 75 IAS IPS कुठलीही परीक्षा न देता डायरेक्ट भरती झाली. कुठं राहिलं आरक्षण? अनेक संस्था खासगीकरण केलं तिथं आरक्षण लागत नाही. फार मोठा विषय, ट्रेनचा वेळ होतोय, त्यामुळे या मोठ्या विषयाला नक्की आपण बौद्धिक वर्ग मला घ्यायचे, कुठं चाललोय आम्ही ठरवलं पाहिजे. आणि म्हणून एक यंत्रणा या देशामध्ये राज्यामध्ये काम करते आहे. सामान्य लोकांना न्याय मिळून द्यायचा नाही. गोरगरीब कष्टकरी मराठी शाळा चालवतात आमचे राजू भाऊ, त्यांना माहिती आहे काय हालत आहे मराठी शाळांची, शिक्षणाची अवस्था काय आहे. आणि सामान्य गोरगरिबाची माणसं किंवा विद्यार्थी हे व्यवसाय अभ्यासक्रमात शिक्षण होऊ शकत नाही, मेडिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि एकीकडे शिक्षण तुमचं दार बंद करणं चाललंय, तर दुसरीकडे आरक्षणाला आमची झुंज लावून देणं चाललंय. अशा अनेक विषय आपल्या पुढे आहेत. चिंतन झालं पाहिजे, आम्हाला आपल्याला एकजुटीनं टाकता आली पाहिजे. त्यासाठी आपण काम करूया. सर्व शिक्षा अभियानच्या 6,000 कर्मचाऱ्यांचं मानधन लागू, तो विषय माझ्या नेतृत्वात. म्हणजे 6,000 कर्मचारी मी मांडणी केली मुख्यमंत्र्याला, शिक्षण मंत्र्यांना विनंती करून निवेदन देऊन सांगितलं, एकीकडं तुम्ही घोषणा करता की महाराष्ट्रात 30,000 शिक्षकांची भरती करणार, आणि दुसरीकडे तुमच्या शिक्षण खात्यामध्ये 6,000 शिक्षक किंवा कर्मचारी ग्रामीण भागामध्ये काम करतात. त्यातले अनेक जण ड्युटी करताना मयत झाले, काही जण रिटायर झाले, तर शिल्लक राहिले त्यांना सुद्धा मानधनासाठी भांडावं लागतंय. 30,000 जागा जर तुम्ही नवीन भरणार असाल तर त्यातल्या 6,000 जागा सेवांतर्गत भरा. आणि या कर्मचाऱ्यांना मानधन वाढवण्यापेक्षा त्यांना स्केल लागू करा, ही मागणी मी केली. आणि त्या संघटनेवाले गांगरून गेले, अशी मागणी करता येते. येणाऱ्या कॅबिनेटला त्यांची ही मागणी मंजूर होते, आचारसंहितेच्या अंतर होईल. असेच एक टेक्निकल एज्युकेशन मध्ये, तंत्र शिक्षणामध्ये
1,500 कर्मचारी होते, त्यांची अशीच अवस्था होती. तोही विषय माझ्याकडे आला. मी लाईव्ह बोलतोय, सगळ्या महाराष्ट्रातल्या त्या लोकांना हे बघायला मिळतंय. त्याही लोकांचा विषय मी निकाली काढला. तुमचा विषय आता आला, कागदावर माझ्याकडे काहीच नाही. अशा वर्गात एवढे शब्द ऐकले आहे. तुमची जी संघटना असेल, खूप मोठं आंदोलन केले तुम्ही, नाही असं नाही. माझं म्हणणं आहे, आंदोलन मोठं केल्यानं न्याय मिळतं यावर माझा विश्वास नाही. ज्याला मांडणी किंवा मांडणे आणि भांडणे जमतंय त्याला न्याय मिळते, नुसतं मांडून मिळत. मराठा समाजाची गिनीज बुक मध्ये नोंद करणारे मोर्चे निघाले म्हणून या ठिकाणी आरक्षण मिळत आहे यावर माझा विश्वास नाही. किंवा गावं बंद केले म्हणून आरक्षण मिळते यावर माझा विश्वास नाही. कायद्याच्या चौकटीतली मागणी असली पाहिजे. तसं तुमचाही विषय जर रितसर पद्धतीनं आपल्याला समजून घेऊन त्याला पुढची वाटचाल कशी करायची हे ठरवता आलं तर तुमचे राज्य पातळीवरचे पदाधिकारी आणि आपण एकत्र बसू नक्की तुमच्या विषयाला सुद्धा न्याय देण्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा टाकेल एवढा विश्वास देतो. आणि पुनश्च एकदा जमलेल्या तमाम मोजकी असू द्या, आपण इथं बियाची कणस बळदभर ज्वारी असण्यापेक्षा मुठभर बी असते. मुठभर बी पेरलं तर बळदभर उगवते. आणि इथं बसलेली बियाची कणस आहे. या ठिकाणच्या कसलेल्या आणि निसलेल्या मावळ्यांना मला विनंती करायची आहे की उठा, गर्भगणित होऊ नका, घाबरून जाऊ नका. जो माणूस मानसिक दृष्ट्या हरला तो आयुष्यात जिंकू शकत नाही. आणि इथं बसलेली जी माणसं आहेत त्या हरण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी माझा जन्म झाला आहे असं समजून कामाला लागा. सेवा जनशक्ती पार्टी आज उदय झाला, पण नक्की तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास देतो. आणि रेल्वेचा वेळ झाला तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. धन्यवाद सर. सरांचा रेल्वे वेळ झाल्यामुळे या ठिकाणी प्रोटोकॉल प्रमाणे राष्ट्रगीताने आपण कार्यक्रम संपन्न करत आहोत. सर्वांना विनंती करतो.